माननीय प्रधानमंत्र्यांची सभा आज नागपूरमध्ये होत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 5 लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 तारखेला होत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री 8 आणि 10 अशा 2 दिवसामध्ये ते विदर्भाच्या दौऱ्यावरती आहेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मलाही या सभेला निमंत्रित करण्यात आलेलं आहे। या प्रधानमंत्र्यांच्या 10 सभा होणार आहेत। 5 टप्प्यामध्ये ज्या सभा म्हणजे निवडणूक आहे त्या प्रत्येक टप्प्यामध्ये 2-2 सभा त्यांच्या होणार आहे आणि सर्व सभांना येण्याचं निमंत्रण मला आहे। त्याप्रमाणे पुढच्या तारखा नक्की होतील। पण आज मी या सभेसाठी आलेलो आहे। एक तर रिपब्लिकन पक्षाने 2 जागा मागितल्या होत्या आणि एक तरी जागा मिळावी अशा पद्धतीची अपेक्षा होती। शिर्डीमध्ये 2009 मध्ये मी हरलो होतो आणि यावेळेला मला लोकसभेमध्ये जाण्याची इच्छा होती। शिर्डीसाठी आपण प्रयत्न केला आहे। माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केला, पण माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार त्यांच्यासोबत आल्यामुळं त्यांनी त्यांना येण्यापूर्वीच त्यांना आश्वासन दिलं होतं की ही जागा नक्की तुमच्या सदाशिव लोखंडेंसाठी आपण मिळवून देऊ। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। आणि प्रयत्न करूनही काय मला ती जागा मिळाली नाही। पण काय 2-4 पावलं मागे येऊ। रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही माननीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहण्याची असल्यामुळे आणि आपल्याला जागा एकही मिळत नाही, आपण काय करायचं असा सल्ला मी देशभरातल्या कार्यकर्त्यांचा घेतल्यानंतर मला सर्वांनी हेच सांगितलं की जरी जागा मिळाली नाही तरी केंद्रामध्ये आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी मागणी करा। आणि त्याप्रमाणे माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची अर्धा पाऊण तास चर्चा झाली त्यांच्या सागर बंगल्यावर आणि त्याच्यामध्ये नक्की आपण त्यासाठी प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। यावेळेला भूमिका बदलणं हे अत्यंत अयोग्य असल्यामुळं आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत आणि देशामध्ये एनडीएसोबत राहण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असा ॲडवाईस, असा सल्ला मला देशभरातल्या कार्यकर्त्यांनी दिला आणि त्याप्रमाणे देवेंद्रजींबरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपण जरी जागा मिळाली नाही तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबतच आपल्याला राहायचं आहे। नरेंद्र मोदी यांचा विकासाचा रथ अत्यंत गतीनं पुढे जातो आहे। सगळ्या देशामध्ये होणारी डेव्हलपमेंट पाहायला मिळते आहे। देश 10व्या नंबरच्या इकॉनॉमीवरून 5व्या नंबरवर आलेला आहे। आम्हाला देशाला 3ऱ्या नंबरवर घेऊन जायचं आहे। देशातल्या गोरगरीब माणसाला गेल्या कोविडच्या काळापासून अन्नधान्य फ्रीमध्ये देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि आता सरकारने पुढची 5 वर्ष हे सर्व जे अन्नधान्य जे आहे रेशनिंग कार्डावरचं ते 80 कोटी लोकांना 5 वर्षासाठी देण्याचा निर्णय घोषित करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ 1,59,000 कोटीचं आहे। सोशल जस्टिसचं ट्रायबल वेलफेअरचं बजेट जवळजवळ 1,17,000 कोटीचं आहे। दुसऱ्या डिपार्टमेंटच्या बजेटच्या तुलनेमध्ये SC STचं बजेट हे अत्यंत मोठं बजेट आहे आणि नरेंद्र मोदी हे या देशाला लोकशाही मजबूत करण्यासाठी पुढे घेऊन जात आहे। लोकशाहीमध्ये ज्याला बहुमत मिळतं त्याला सत्तेवर येण्याचा अधिकार आहे। काँग्रेस पक्ष 70 वर्ष सत्तेवर राहिला,
कारण लोक त्यांच्या बाजूला होते, किंवा काँग्रेसला पर्याय हा काय वेळेला निर्माण झाला आहे. जनता पार्टीच्या वेळेला पर्याय निर्माण झाला, नंतर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये पर्याय निर्माण झाला, जनता दलाच्या काळामध्ये व्ही.पी. सिंग वगैरे असताना पर्याय निर्माण झाला, नंतर एकदा देवेगौडा आणि माननीय गुजरालजी प्रधानमंत्री असतानाही पर्याय निर्माण झाला. पण या देशामध्ये 2014 भ्रष्टाचारावर जबरदस्त वार करून नरेंद्र मोदी यांनी जनतेला जागृत केलं आणि जनता त्यांच्या बाजूला आली. आणि हीच खरी लोकशाही आहे. जनता ज्यांच्या बाजूला असते त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे. इंडिया आघाडी जी आहे ती इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न करते आहे, नरेंद्र मोदीवर जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं जनता ही अजिबात डगमगणार नाही. जनता ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. 140 कोटी लोकांचा त्यांचा परिवार आहे. काही लोक म्हणतात की त्यांना परिवार नाही, पण मोदीजींनी सांगितलं की माझा परिवार हा 140 कोटी लोकांचा परिवार आहे. आणि त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे लोकशाही मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. नरेंद्र मोदीजी भारताचं संविधान मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. 2019 संविधानाला माथा टेकून त्यांनी शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहे. आणि संविधान बदलण्याचा कोणालाच अधिकार नाही आहे. तर संविधानामध्ये नवीन कायदे करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे, जुन्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदलणं नव्हे. तर तो संसदेला बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने तो अधिकार दिलेला आहे. आणि त्यामुळं संविधान बदलणार अशा पद्धतीची अफवा पसरवून समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्ष करत आहे. माननीय राहुल गांधीजी एका बाजूला भारत जोडो यात्रा काढताय, भारत जोडो न्याय यात्रा काढताय, आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाजाला वेगळं करण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडत आहेत. त्यामुळं राहुल गांधींच्या भूलतापांना बळी पडू नका. साऱ्या दलितांना माझं आव्हान आहे, आंबेडकरी जनतेला माझं आव्हान आहे की देशाचं संविधान कुणीच बदलू शकत नाही. बदलण्याचा प्रयत्न करणारे बदलले जातील, पण संविधान बदललं जाणार नाही. आणि त्यामुळं काँग्रेसच्या बहकावण्यावर आपण जाऊ नका अशी नम्र विनंती दलित समाजाला आहे. आणि मी आणि माझ्या पक्षाने विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. जरी आम्हाला जागा मिळाल्या नाहीत तरी आम्ही ताबडतोब 2-4 पावलं आम्ही मागे आलो. तसं महायुतीतल्या नेत्यांनी सुद्धा त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जागेच्या संबंधामध्ये काही ठिकाणी थोडा वाद सुरू आहे, तो लवकरच मला वाटतं मिटेल. आणि आमची महायुती एकसंघपणे आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. आणि राज्यामध्ये 45+ जागा जिंकण्यात आमचा माणूस आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की नक्कीच यावेळेला महाराष्ट्रामध्ये 45पेक्षा जास्त जागा आणि देशामध्ये 400पेक्षा जास्त जागा यासाठी मिळतील. मी आत्ताच कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रमला मी इथं जाऊन आलो, पांडिचेरीला जाऊन आलो. आणि साऊथ इंडियामध्ये भारतीय जनता पार्टीला फार मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे. नरेंद्र मोदींच्या सभांना लाखोंची गर्दी होती आहे तामिळनाडूमध्ये. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये BJP आणि चंद्राबाबू नायडूचा अलायन्स झालेला आहे, त्या ठिकाणी चांगल्या जागा येतील. कर्नाटकमध्ये 26 जागेपैकी 20-22 जागा निवडून येतील असा विश्वास आहे. आणि पांडेचेरीची जागा तर एक आहे ती निवडून येणारच आहे. तामिळनाडूमध्येही प्रधानमंत्र्यांच्या सभांचा रिस्पॉन्स पाहता काही जागांवर BJP निवडून येण्याची शक्यता आहे. तेलंगणामध्ये आता 4 जागा BJPच्या आहेत, त्यामध्ये काही वाढ होण्याची शक्यता आहे. आणि नॉर्थ इंडियामध्ये तर BJP स्ट्रॉंग आहेच आहे, नॉर्थ ईस्टमध्ये BJP स्ट्रॉंग आहेच आहे. त्यामुळं आता सध्या आमच्या 351 जागा आपल्या इंडियाच्या आहेत. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सच्या जागा 351 आहेत, BJPच्या 303 जागा आहेत. तर आता 50 जागा वाढणं आमच्यासाठी अवघड अजिबात नाही.
त्यामुळं 400 पारचा जो आमचा नारा आहे नरेंद्र मोदींचा, यशस्वी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि देशभरामध्ये रिपब्लिकन पक्ष BJP सोबत आहे, NDA सोबत आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आणि या विदर्भाच्या ज्या 5 जागा आहे त्या या ज्या पहिल्या टप्प्यातल्या त्या सगळ्या जागा निवडून येतील असा आपल्याला विश्वास आहे. सर, कल राज ठाकरे ने महायुति को सपोर्ट किया, क्या राज ठाकरे ने महायुति को सपोर्ट करने की बात कही है? अभी राज ठाकरे ने मतलब BJP का समर्थन करने का और नरेंद्र मोदी जी का समर्थन करने की भूमिका उन्होंने कल के शिवाजी पार्क के सम्मेलन में उन्होंने रखी है. तो अगर राज ठाकरे सपोर्ट करते तो अच्छी बात है. जो भी सपोर्ट मोदी जी को करना चाहते हैं, वैसा मेरा व्यक्तिगत मत था कि भाई उनके सपोर्ट की कोई आवश्यकता नहीं है. लेकिन उसके बावजूद भी अगर वो सपोर्ट दे रहे हैं तो और भी हमको वोटिंग में तो ज़्यादा बढ़ोतरी हमको मिलेगी. अगर राज ठाकरे जी सपोर्ट कर रहे तो अच्छी बात है. राज ठाकरे सपोर्ट कर रहे तो लोकसभा सीट आपको एक भी नहीं दी गई है, तो विधानसभा सीट का कुछ आपने बात हुई है क्या? हाँ, तो मतलब देवेंद्र जी से हमारी बात हुई है कि भाई हमें हमारे लिए मतलब सत्ता में भागीदारी देने का मान्य उन्होंने कर दिया है. और विधानसभा में एक 8-10 जगह देने के बारे में उनसे बात हुई है. कौन सी सीट रहेगी वो तो बाद में हम लिस्ट देंगे. लेकिन RPI को एक 8-10 विधानसभा की सीट देने के संबंध में उन्होंने पॉजिटिवली हमको बताया है. विपक्ष कह रहा है कि संविधान बदला जाएगा. हाँ, विपक्ष कह रहा है कि संविधान बदला जाएगा, आप क्या? नहीं, संविधान बदला नहीं जाएगा, विपक्ष को बदला जाएगा. मतलब विपक्ष जो है, इंडिया आघाड़ी जो है, इस इंडिया आघाड़ी की ताकत कमज़ोर करने का काम हम लोगों का है. लेकिन हमें कमज़ोर करते करते हमारी ताकत बढ़ने का एक फॉर्मूला हमारे पास है. और इसीलिए मतलब संविधान बदलने का विषय आता नहीं है. संविधान बदलने का किसको हक नहीं है, कोई अधिकार नहीं है. लेकिन जानबूझकर दलित समाज में फूट पैदा करने का काम राहुल गांधी और कांग्रेस पार्टी कर रही है. जिस कांग्रेस पार्टी ने 70 साल तक मतलब देश के विकास की तरफ ध्यान नहीं दिया. पूरे देश में जो नेशनल हाईवे थे पहले सिंगल ही रहते थे. अभी जब से नितिन गडकरी जी हमारे ट्रांसपोर्ट मिनिस्टर बने तब से कई बड़े बड़े नेशनल हाईवे बने हैं, बहुत अच्छे रोड बने हैं, समृद्धि मार्ग बना है. मुंबई दिल्ली का भी डेवलपमेंट अपना रोड 12 घंटे में जाने का बन रहा है, पूरा हो रहा है. रेल की कनेक्टिविटी बढ़ रही है. वंदे भारत ट्रेन बहुत अच्छी तरह चल रही है. और जो एयर की कनेक्टिविटी वो भी बढ़ रही है. बहुत सारे एयरपोर्ट अच्छे बनने से बेरोजगारों को रोजगार भी जगह जगह पर मिल रहा है. इसीलिए मुझे लगता है कि विकास बहुत गति से आगे बढ़ रहा है. इसीलिए जनता हमें जरूर पूरा सपोर्ट करेगी, ऐसा हमें पूरा विश्वास है. कांग्रेस को 70 साल हो गए देश चलाते हुए, तो उसमें अपने रिपब्लिकन पार्टी का भी वाटा था. तो क्या देश के पीछे लाने में रिपब्लिकन पार्टी भी साथ में थी? नहीं, क्या क्या नहीं क्या है सर, कांग्रेस पक्ष में 70 साल की सरकार में आपका भी कुछ हिस्सा था, आप भी सरकार के साथ जुड़े गए? नहीं, हमारा भी एक था हिस्सा, लेकिन वो था अलग सा किस्सा. तो वो नहीं, हम उनके साथ थे, लेकिन हमारे हाथ में कोई सत्ता नहीं थी जब मैं उनके साथ था. मुझे 3 बार लोकसभा में भेजने का काम कांग्रेस पार्टी ने किया है, लेकिन RPI को मंत्री पद देने का उनके ध्यान में आया नहीं. दूसरा, मैं उनके साथ था लेकिन सत्ता मेरे हाथ में नहीं थी. मतलब मैं खाली उनके साथ था. इसलिए मतलब कांग्रेस पार्टी के कार्यकाल में मैंने बाबा साहब के मेमोरियल के लिए 10 बार सोशल जस्टिस मिनिस्टर की भेंट की. माननीय प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी को मैं बहुत बार मिला, लेकिन बाबा साहब के एक भी मेमोरियल का काम उन्होंने हाथ में लिया नहीं. तो जब मोदी जी आ गए, उन्होंने 26 तारीख को रोड का मेमोरियल बनाया, डॉक्टर अंबेडकर इंटरनेशनल सेंटर बनाया, मुंबई का हिंदू मिल का जो बड़ा स्मारक है 1200 करोड़ रुपए खर्चा करके बन रहा है, वहाँ 350 फीट का और 100 फीट का फाउंडेशन, ऐसा 450 फीट का स्टैचू खड़ा हो रहा है.
तो उसी टाइम पर मतलब काम होते नहीं थे, उनको इसी सत्ता मिलती थी तो वो ज़्यादा सीरियसली काम नहीं करते थे। मोदी जी सीरियसली सोच कर काम करते हैं। महिला आरक्षण बिल पास करने का भी बहुत हिस्टोरिकल निर्णय उन्होंने ले लिया है, और 370 आर्टिकल हटाने की बात जो है वो मतलब होने के बाद जम्मू कश्मीर में तिरंगा झंडा लहर रहा है, वहाँ का आतंकवाद 99% खत्म हो चुका है, और वहाँ पूरे टूरिस्ट बहुत ही मतलब कोई डर ना उनके मन में ना रखते हुए वहाँ जा रहे, वर्ल्ड के टूरिस्ट हो या इंडिया के टूरिस्ट हो। इसीलिए मुझे लगता है कि इस 10 सालों में बहुत सारे निर्णय हुए हैं, और इसीलिए जनता हमारे साथ है, और कांग्रेस पार्टी को ऊपर उठना बहुत बड़ा मुश्किल काम है। राहुल गांधी जी के नेतृत्व में कांग्रेस को भविष्य नजर नहीं आता है, और इसीलिए राहुल गांधी कितनी भी कोशिश करे, मोदी जी के खिलाफ जितनी बात करना है उतनी बात करे। 2019 में राहुल गांधी ने राफेल के मुद्दे पर मोदी जी को घेरने का काम किया था। रोज मतलब न्यूज़पेपर में यहाँ भ्रष्टाचार हुआ ऐसा रोज न्यूज़ आती थी, लेकिन सुप्रीम कोर्ट ने राहुल गांधी को माफ़ी मांगने के लिए बोला, और राफेल के परचेसिंग में कोई घोटाला बिल्कुल नहीं हुआ है, ये सुप्रीम कोर्ट ने बताया है। इसीलिए मुझे लगता है कि माहौल आज हमारे तरफ से है, और इसीलिए हमको सत्ता मिलना इतनी डिफिकल्ट बात नहीं है। बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही महाविकास आघाडीसोबत होती, फिसकटली. बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही महाविकास आघाडीसोबत होती, ती फिसकटली. त्या काही ठिकाणी पाठिंबा द्यायला काही ठिकाणी स्वतंत्र उमेदवार त्यांनी उभे केले. बाळासाहेबांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं, कारण बाळासाहेबांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं, आणि मला महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला यायचं असं त्यांनी पत्र लिहिलं होतं. नंतर ते शरद पवारांना जाऊन भेटले होते. नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत यावरून अलायन्स अनाऊन्स केलेला होता. तर हे सगळं केल्यानंतरही बाळासाहेबांच्या मागणीकडे काही त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांना जास्तीत जास्त जागा द्यायला हव्या होत्या, त्या देण्याचा विचार काही झाला नाही, आणि त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने केला, आणि त्यामुळं त्यांना स्वबळावर लढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. ते काय आमच्याकडे येऊ शकत नव्हते. काय येऊ शकत नव्हते तर मी इथं असल्यामुळं ते काही येऊ शकत नव्हते. त्यामुळं त्यांच्यासमोर दुसरा काही पर्याय अजिबात नव्हता, आणि म्हणून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच आहे, आणि ते स्वबळावर अनेक ठिकाणी लढत आहेत. मोदी साहेब जे आहे बॉक्सिंग करत आहे, आणि विरोधकांचे हात बांधून जे आहे ते बॉक्सिंग खेळत आहे. ज्या पद्धतीने काँग्रेसच्या बँक खाते सीज करण्यात आले, किंवा मग हेमंत सोरेन असेल किंवा केजरीवाल असतील त्यांना जेलमध्ये टाकण्यात आला. एकंदरीत विपक्ष रहित चुनाव जे आहे भाजपा लढत आहे असा आरोप आपल्यावर होत आहे. मला वाटतं की हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना काही मोदींनी जेलमध्ये टाकले असं नाही. ते त्यांच्या कामाने करणीने ते जेलमध्ये गेलेले आहेत, आणि जर मोदीजींनी टाकलेलं असं त्यांचं म्हणणं असेल तर कोर्टाकडून त्यांना का राहत मिळत नाही. समजा ईडीनी त्यांच्यावर अन्याय केला असेल तर मग विदाऊट डॉक्युमेंट जर त्यांना पकडले गेलं असेल तर कोर्टाने त्यांना ताबडतोब जामीन द्यायला पाहिजे होता, पण कोर्टाकडूनही त्यांना जामीन मिळत नाही आहे. कोर्टाकडूनही त्यांच्या कारण ईडीने सादर केलेले सगळे पेपर्स अत्यंत स्ट्रॉंग पेपर आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदींचा अजिबात काही संबंध नाही आहे, आणि आम्हाला कोणाला काही जेलमध्ये टाकायचं नाही आहे. ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं, ज्यांना बाहेर यायचं असेल त्यांनी यावं, परंतु मोदींनी त्यांना जेलमध्ये टाकलेलं असं अजिबात नाही. त्यांना ईडीने जेलमध्ये टाकलेलं आहे. ईडी आणि सीबीआयचे रेट जे आहे ते विपक्षी पार्टीवर होत आहे. भाजपचा एकही नेता ईडी आणि सीबीआय चौकशी करत नाही, यावर आपलं काय नेमकं मत आहे? कारण भाजपचे लोक तसे भ्रष्टाचारी नाही आहेत. म्हणजे भ्रष्टाचार करणारा, अनियमितता ठेवणारा एकही नेता नाही, आणि त्यामुळं भाजपच्या नेत्यांची इन्क्वायरी होत नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांच्याकडे पेपर आहेत, कारण दारू घोटाळा जो आहे तो दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला, त्यांचे डेप्युटी सीएम आतमध्ये आहेत, आणि मुख्यमंत्री म्हणून ते सुद्धा त्याला जबाबदार आहेत. अशा पद्धतीचे सगळे डॉक्युमेंट पेपर सगळे ईडीकडे आहेत. तर म्हणून मला असं वाटतं की भाजपचं इन्क्वायरी अजिबात होत नाही आहे. आप नेक्स्ट इसमें 2024 की सरकार में कैबिनेट मंत्रालय की डिमांड है, तो कोई स्पेसिफिक ऐसी डिमांड है कि यही खाता चाहिए आपको? अरे पहले कैबिनेट मंत्री पद तो मिलने दो, खाता कौन सा मिलेगा वो बाद में देखेंगे. लेकिन एक लोगों की इच्छा है कि भाई मैं 8 साल से मोदी सरकार में एमओएस हूँ,
तो बाकी के कई MOS को कैबिनेट मंत्री पद दे दिया है। तो मेरे पार्टी के ज़्यादा MP इसलिए नहीं है कि मुझे सीटें नहीं दी जाती है, तो मेरे कहाँ से ज़्यादा MP हो गई। लेकिन मेरा समाज पूरे देश का मेरे साथ है। नॉर्थ ईस्ट में, नागालैंड में मेरे पार्टी के 2 MLA चुनकर आए हैं, और सभी राज्यों में छोटी ताकत भी क्यों न हो, लेकिन मेरी हर देश में, अपने देश के हर राज्य में मेरी पार्टी का यूनिट है। और दादरा नगर हवेली में मेरे पार्टी का यूनिट है, अंडमान निकोबार में मेरे पार्टी का यूनिट है, लक्षद्वीप में बहुत जल्दी चुनाव के बाद में जाकर वहाँ पार्टी की स्थापना करने वाला हूँ। तो हर जगह पर मेरी पार्टी है। तो इसीलिए जो कैबिनेट में मिलेगा तो जो भी खाता मुझे देगी मैं अच्छा रहूँगा। आपकी क्या इच्छा है कि आपको कौन सा मिले? अभी पहिले मिलने दो फिर मैं बताऊँगा। सर, तुम्ही संविधानाचे नेते आहेत, तुम्ही आता सांगितलं की राज्याची सरकार आणि केंद्राची सरकार आंबेडकर स्मारकाप्रती अत्यंत संवेदनशील आहे. नागपूरचा पटवर्धन मैदानाचा जो विषय आहे सर, 24 वर्ष झाले रखडलेला आहे. महानगरपालिकेने ती जागा देखील स्मारकाच्या नावाने अलॉट केलेली आहे. अजूनपर्यंत तो विषय मुख्यमंत्री हाताळत देखील नाही. त्या संदर्भात काही बोलत देखील नाही. शताब्दी स्मारक बनवण्याचा निर्णय झाला होता. तुम्हाला पण माहिती नाही, आता शताब्दी स्मारक जे आहे ते होण्यासाठी नक्की मला हा विषय काय पूर्ण माहीत नाही, पण तरीसुद्धा आपण माझ्या लक्षात आणून दिलेलं आहे. आणि नक्कीच आज मुख्यमंत्री जर मला संधी मिळाली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना बोलेन मी. आणि शताब्दीचा जो विषय आहे तो निवडणुकीनंतर जर त्याचं स्मारक करण्याच्या संबंधामध्ये नक्की आमचं सरकार प्रयत्न करेल. स्थानिक स्तरावर फुलकर साहेब ज्येष्ठ नेते आहेत, या आघाडीने इथे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. इथे फुलकर साहेब त्या आघाडीमध्ये आहेत, तिथे काय समजायचं आम्ही? संयुक्त रिपब्लिकन आघाडी ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्थापन झाली आणि महानगरपालिकेच्या निवडणुका काही झाल्या त्यावेळेस सर्व रिपब्लिकन पक्षाच्या गटातटांचे जवळपास 13 गट होते. त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका युनायटेडली ज्या पद्धतीनं यापूर्वी लढवल्या होत्या, त्यात हे होते आमच्यासोबत, त्या पद्धतीनं आघाडीच्या वतीने निवडणुका लढवायच्या एक संघपणे. या निर्णयावर ती आघाडी स्थापन झाली. संयुक्त आघाडी ही लोकसभेच्या निवडणुकीसाठी स्थापन झालीच नव्हती. त्याच्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्या. त्यामुळे त्या आघाडीचा महानगरपालिकेपुरताच विषय होता. राहिला माझी भूमिका म्हणजे मी आता लोकसभेच्या त्या ह्याच्यामध्ये मी नाही आहे. मी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सोबत होतो. बाकीच्या लोकांनी मात्र एकत्र होऊन निर्णय घेतला असं मला वाटतं. मी त्या बैठकीलाही नव्हतो, त्या ठिकाणी नव्हतो. चला, धन्यवाद. चला, आभार माना. या ठिकाणी श्रद्धेय मंत्री रामदास आठवले साहेब आपल्याला निवेदन केलेलं आहे. आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उपस्थित झालात. आम्ही महायुतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा आभार मानतो. या ठिकाणी आमदार विकास कुंभार या ठिकाणी आवर्जूनपणे उपस्थित झालेले आहेत. शावर आहे का नाही? आता इलेक्शनवर आपण काही कविता तयार केली का? इलेक्शनवर कविता तयार केली का? असं म्हणणं आहे. 400 पार का है नरेंद्र मोदी जी का नारा. 400 पार का है नरेंद्र मोदी जी का नारा, इसलिए हम लोग जगा रहे हैं भारत सारा. नरेंद्र मोदी जी आज है इस देश में चमकने वाला तारा, और आने वाले चुनाव में हम बजा देंगे कांग्रेस और इंडिया आघाड़ी के 12.